आणि संविधानिक मूल्यांना भारतीय समाजामध्ये रुजवून वंचित शोषितांना त्यांच्या हक्काचे आणि त्यांना पुढे नेण्यासाठीचं बळ देणारी ही संपूर्ण साहित्य कृती दादांच्या लेखणीतून आपल्यापर्यंत पोहोचली आणि आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। या सगळ्या प्रवासामध्ये दादांचं हे एकंदरीत जीवन मूल्यांचं साहित्य कुठे आहे त्यावर प्रकाश टाकण्यासाठी, त्याच्या विविध पैलूंना स्पर्श करण्यासाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी आहे। मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं सभागृहामध्ये तेवढीच प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करून आजच्या या सत्राचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिलीप चव्हाण सर नांदेडवरून या ठिकाणी आलेले आहेत। सरांचं या ठिकाणी स्वागत करतायत। आपण टाळ्यांच्या गजरात त्यांच्या स्वागतामध्ये सहभागी होऊया। यानंतर बीड या ठिकाणाहून उपस्थित झालेले डॉक्टर भास्कर पाटील सर विजयलक्ष्मी वानखडे ताईंचं या ठिकाणी स्वागत करावं। डॉक्टर विजयलक्ष्मी वानखडे या सत्रामध्ये आपल्या सर्वांसोबत संवाद साधण्यासाठी केली आहे। आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करू। त्यांचे पीएचडी सुरू आहे आणि त्यांचे या ठिकाणी स्वागत करून त्यांना सविनय विचारपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करतो। त्यानंतर डॉक्टर मिलिंद बागुल सरांच्या स्वागताची विनंती मी या ठिकाणी उपस्थित प्रदीप हिवाळे सरांना करतो। त्यांनी सन्माननीय मिलिंद बागुल सर डॉक्टर मिलिंद बागुल सर जळगाव यांचं स्वागत करावं। जे या आयोजन समितीमध्ये सहभागी आहेत मी प्राध्यापक डॉक्टर किसन वाघ सरांना, मी कल्पना माने मॅडम यांना करतो। त्यांनी आकांक्षा सोनवणे यांचं स्वागत करावं।